नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आपल्यापुढे एक आगळा वेगळा विषय घेऊन आलेला आहे। सोलापूर जिल्ह्याच्या शिल्पकारांच्या संबंधी अनेक व्हिडिओ आपण चंद्रकांत चव्हाण सोलापूर या यूट्यूब चॅनलवर बघितलेले असतील। त्या मालिकेमधीलच आणखी एक नररत्न ज्यांनी सोलापूर शहरातील जिल्ह्यातील मंगळवेढा या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आपलं आयुष्य खर्ची घातलं, अशा एका व्यक्तिमत्वाविषयी मी आपल्याला माहिती देण्याकरता आपल्या समोर आलेलो आहे। खरं तर मंगळवेढा म्हटलं तर आपल्यापुढे काही गोष्टी डोळ्यापुढे लगेच तरळून जातात। एक म्हणजे मंगळवेढा म्हटलं की संत दामाजींची भूमी, ज्यांनी दुष्काळामध्ये आपल्या भुकेने व्याकुळ झालेल्या रयतेकरिता धान्याचं कोठार उघडलं आणि त्याकरता बिदरच्या बादशहाची शिक्षा सहन करायची ही तयारी ठेवली। इतकंच नाही तर संत चोखामेळा ज्यांनी उसडोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा असं आपल्याला सांगितलं। त्याबरोबरच गणिकेची कन्या असणाऱ्या संत कान्होपात्रा या सर्वांचं स्मरण एका क्षणार्धात आपल्या पुढे होतं। इतकंच नाही तर मंगळवेढा म्हटलं की आपल्या पुढे ज्वारीची डुलणारी शेतं डोळ्यापुढे यायला लागतात, तरळायला लागतात। धान्याचं कोठार, ज्वारीचं कोठार म्हणून मंगळवेढा हे आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणार। अशा या मंगळवेढ्यामध्ये एक कर्तृत्ववान व्यक्ती ज्यांनी स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मंगळवेढा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला, अशा या व्यक्तिमत्वाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। खरं तर गुजरातमधील चोरीवाड या गावातून यांचं कुटुंब हे महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालं। शिवलाल कस्तुरचंद शहा आणि राजूबाई यांच्या पोटी 4 फेब्रुवारी 1920 रोजी रतनचंद शहा यांचा जन्म झाला। रतनचंद यांचा विवाह प्रभावती यांच्याशी झाला। त्यांना आनंदी, विजया, अंजली, सुभाष, अरुणा, सुरेखा, अजित, अलका अशा 6 मुली आणि 2 मुलं अशी 8 अपत्य ही रतनचंद आणि प्रभावती या दाम्पत्यांना होते। त्याबरोबरच वयाच्या अवघ्या 14व्या वर्षापासून रतनचंद हे आपला पिढीजात जो काही आडतीचा व्यापार होता हे व्यापार करायला लागले आणि सन 1962 पासून मंगळवेढ्याच्या राजकारणामध्ये ते सक्रिय झाले। मंगळवेढ्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊन नगर परिषदेच्या निवडणुका लढवून जवळजवळ 27 वर्ष मंगळवेढा नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी देदीप्यमान अशा प्रकारची आपली कारकीर्द गाजविलेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण करून मंगळवेढा शहराला एक आधुनिक शहर बनविण्याचं काम हे रतनचंद शेटजींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांनी ज्या वेळेला मंगळवेढ्यामध्ये चौकामध्ये तेलाचे दिवे लावले जात होते, त्या तेलाचे दिवे लावण्यापासून मंगळवेढा शहराची मुक्तता करून तिथे विजेचे दिवे लावण्याचं काम हाती घेतलं आणि त्याकरता 30 पॉवर हाऊसचे 3 इंजिन जनरेटर हे त्यांनी खरेदी केले आणि या 3 इंजिन जनरेटरचे खरेदी करून मंगळवेढा शहरातील चौक हे विजेच्या दिव्याने लख असे प्रकाशमान करण्याचं काम हे रतनचंद शेटजींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक वेळेला वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये आजही आपण जेव्हा जातो तेव्हा तिथे असणाऱ्या उघड्या गटारी या त्या शहराचं बकालपण दर्शवितात। त्या शहरामध्ये आपल्याला गेल्यानंतर नकोसं वाटायला लागतं, त्या भागातून जाताना नकोसं वाटायला लागतं। नाकाला रुमाल लावून इकडून तिकडे जाणं, दुर्गंधी सर्वत्र पसरलेली असते। मंगळवेढ्यामध्ये अशा उघड्या गटारी आणि त्याबरोबरच मंगळवेढा शहरच मुळी खोलगट भागामध्ये वसलेलं असल्या कारणामुळे सांडपाण्याचा निचरा तिथे नीट होत नव्हता। रस्त्यावर सांडपाणी यायचं, त्यामुळे बैलगाडी जाताना असेल इतर वेळेला सगळं पाणी रस्त्यावर साचून चिखल झालेला असे, दुर्गंधी सर्वत्र पसरलेली असे। या मंगळवेढ्याचं हे जे काही बकालपण आहे, हे जे काही स्वरूप आहे, हे बदलण्याचं काम हे त्यांनी केलं आणि त्याकरता म्हणून त्यांनी भुयारी गटारी बांधून शहरवासियांची केवळ दुर्गंधीतून मुक्तता केली नाही, तर
त्याबरोबर या दुर्गंधीमुळे निर्माण होणारे विविध अशा प्रकारचे जे आजार होते, रोगराई होती, यापासून देखील शहरवासियांची मुक्तता करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्याही शहराच्याकडे आपण जेव्हा जातो, आपल्याला जयपूरला गेल्यानंतर खूप छान वाटतं. का चांगलं वाटतं? तर तिथे असणारे रम्य अशा प्रकारचे तलाव असतील, बाग बगीचे असतील, बघितल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं. म्हणजे कोणत्याही शहराचं सौंदर्य त्या शहरामध्ये असणारे बाग बगीचे हे खुलवीत असतात. त्या शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी लहान मुलांच्या, आबालवृद्धांच्या मनोरंजनाबरोबरच व्यायाम असेल, शुद्ध हवा असेल आणि काही विरंगुळ्याचे क्षण घालविण्यासाठी म्हणून बागांची आवश्यकता असते. मंगळवेढ्यामध्ये गणेश बाग ही बाग त्यांनी निर्माण केली. गणेश बागेच्या निर्मितीबरोबर ते अनेक प्रजातीची वेगवेगळी अशा प्रकारची झाडं लावून ती बाग सुशोभित करण्याचं काम केलं. बागेत आल्यानंतर प्रसन्न वाटावं म्हणून कारंजे निर्माण केले. लहान मुलांना आल्यानंतर तिथे वेळ घालविण्यासाठी म्हणून खेळणी तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी निर्माण केल्या. आणि या माध्यमातून, गणेश बागेच्या माध्यमातून मंगळवेढेकरांच्या करिता त्यांनी एक अतिशय चांगलं मनोरंजनाचं साधन, वेळ घालविण्याचं साधन आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करण्याचं एक साधन हे निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबरच कोणत्याही शहराच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की अनेक शहरांच्याकडे पाहिल्यानंतर आपण असं म्हणत असतो की ही शहरं कलावंतांची शहरं. जसं आपण मंगळवेढा संतांची नगरी म्हणतो, त्याचप्रमाणे मंगळवेढा हे शहर हे कलावंतांची खाण असलेलं शहर. आणि म्हणून तेथील कलावंतांना आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी म्हणून रतनचंद शेटजींनी तिथे नाट्यगृहाची निर्मिती केली. खरं तर आपल्याला माहित आहे, महाराष्ट्राच्या गायनाच्या क्षेत्रामध्ये, लोकगीतांच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची अवीट अशा प्रकारची छाप उमटविलेली आहे, त्यामध्ये प्रल्हाद शिंदे असतील, आनंद शिंदे असतील, मिलिंद शिंदे असतील, यासारखे गायक ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मंगळवेढ्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पसरविण्याचं काम केलेलं आहे. अशा या गायकांची ही भूमी आहे. आणि म्हणून या ठिकाणी नाट्यगृह निर्माण करून कलावंतांना आश्रय देण्याचं, त्यांच्या कलेला विकसित करण्याकरता, लोकांपुढे सादर करण्याकरता साधन निर्माण करण्याचं काम हे त्यांनी केलं. कोणत्याही शहराचा विकास हा व्यापार उद्योगाशिवाय कधी होऊ शकत नसतो. आर्थिक उलाढाल जोपर्यंत एखाद्या शहराची वाढत नाही तोपर्यंत त्या शहराचा विकास होणं शक्य नाही. म्हणून रतनचंद शेटजींनी व्यापारी दृष्टिकोनातून मंगळवेढ्याचा विकास झाला पाहिजे, व्यापार उदीम मंगळवेढ्याचा वाढला पाहिजे, यासाठी म्हणून अनेक शॉपिंग सेंटर्सची निर्मिती केली. त्याच्यामध्ये संत चोखामेळा शॉपिंग सेंटर असेल, संत कान्होपात्रा शॉपिंग सेंटर असेल, संत दामाजी शॉपिंग सेंटर असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नावे गैबीपीर शॉपिंग सेंटर, अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर, अशा संतांच्या आणि महापुरुषांच्या नावे विविध शॉपिंग सेंटर्सची निर्मिती केली. तिथे गाळे व्यापाऱ्यांच्या करता उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे मंगळवेढ्याचा व्यापार उदीम वाढण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत झाली, ज्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर व्यापार वाढला, आर्थिक उलाढाल वाढली व मंगळवेढ्याचा विकास घडून येण्याला मोठ्या प्रमाणावर मदत ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही शहराच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शुद्ध पाणी हे कोणत्याही नगराच्या विकासाकरता, त्या नगरातील रयतेच्या, जनतेच्या आरोग्याकरता अत्यंत आवश्यक अशा प्रकारची गोष्ट. मानवाने प्राचीन काळापासून जिथे जिथे वस्ती केली त्या वस्तीची ठिकाणं ही मुख्य ठिकाणं कोणती होती तर पाणवठ्याची केंद्र ही त्यांच्या वस्तीची मुख्य ठिकाणी. म्हणजे अन्न वस्त्र हे जितकं गरजेचं आहे तितकंच पाणी गरजेचं आहे. पाण्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही आणि अशुद्ध पाण्यामुळे मनुष्याचं शरीर निरोगी राहू शकत नाही. आणि म्हणून मंगळवेढेकरांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावं यासाठी म्हणून आपल्या कार्यकाळामध्ये रतनचंद शेटजींनी अनेक प्रयत्न केले. त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रयत्न हा की भीमा नदीच्या पात्रातून उचेठाण या ठिकाणी
पाणी अडवून ते पाणी मंगळवेढ्याला पुरवठा करण्याचं काम त्यांनी केलं. पाईपलाईनने आणलेलं हे पाणी शुद्ध करण्याकरता म्हणून मंगळवेढ्यापासून काही अंतरावर शुद्धीकरण केंद्राची स्थापना त्यांनी केली आणि त्याद्वारे नळाच्या माध्यमातून मंगळवेढेकरांना पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध केली. आता त्यासाठी 6 ठिकाणी पाण्याच्या टाक्या पाण्याची साठवण करण्यासाठी त्यांनी उभारल्या. म्हणजे अशुद्ध पाणी हे मंगळवेढेकरांना जे प्यावं लागत होतं ते बंद करून मंगळवेढेकरांना शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. आणि त्याबरोबरच अशुद्ध पाण्यामुळे मंगळवेढा शहरामध्ये निर्माण होणारी रोगराई जी आहे त्या रोगराईवर नियंत्रण आणण्यामध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर यश मिळविलेलं आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या शहरातील रस्ते हे त्या शहराच्या विकासाचं आणखी एक महत्वाचं साधन आहे. परंतु मंगळवेढ्यातील रस्ते जे अतिशय खराब होते सुरुवातीच्या काळामध्ये, ते रस्ते, मुख्य रस्ते आणि मुख्य रस्त्यांना जोडणारे उपरस्ते, दोन्हीही रस्ते या रस्त्यांचं डांबरीकरण करण्याचं काम हे रतनचंद शेट्टींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिक्षण ही मनुष्याची आणखी एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची गरज आहे. शिक्षणाशिवाय मनुष्य हा रानटी असतो, पशु असतो असं म्हणतात. किंबहुना बहुजनांच्या मागासलेपणाचं, बहुजनांच्या होणाऱ्या शोषणाचं सगळ्यात महत्वाचं कारण सांगताना महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अविद्या हे त्याचं कारण सांगितलेलं आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले असं महात्मा फुल्यांनी सांगितलेलं होतं. इथे रतनचंद शेटजींनी नगराध्यक्षपदाच्या कालखंडामध्ये काम करत असताना मोठ्या प्रमाणावर नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाची स्थापना करून त्यामार्फत 8 प्राथमिक शाळा या मंगळवेढा शहरामध्ये सुरू केल्या आणि त्या माध्यमातून बहुजन लोकांच्या, सर्व लोकांच्या शिक्षणाची सोय, सर्व जाती जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय ही त्यांनी त्या माध्यमातून केली. उन्हाळ्यामध्ये नदीमधील पाणी आटत असे, त्यामुळे उचेठाणीतून पाणी उचलून मंगळवेढेकरांना पुरविण्याची सोय जरी रतनचंद शेट्टींनी केलेली असली तरी देखील उन्हाळ्यामध्ये हे पाणी आटल्या कारणामुळे मंगळवेढेकरांची तहान भागविणं अवघड होत असे. त्यामुळे अनेक ठिकाणी विंधन विहिरी त्यांनी घेतल्या आणि त्या माध्यमातून त्या विहिरींवर विंधन विहिरींवर म्हणजे बोरवेलवर हातपंप बसवून किंवा सबमर्सिबल मोटार बसवून ते पाणी टाक्यांमध्ये टाकून त्या माध्यमातून मंगळवेढेकरांची तहान भागविण्याचे प्रयत्न हे त्यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून केलेले आपणास पाहावयास मिळतात. शिक्षणाची सुविधा होत असताना मुलं शिक्षित होत आहेत, मुलं पदवीधर होत आहेत, परंतु पदवीधर झालेल्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगलं करिअर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करता यावं, ही मुलं आपल्या तालुक्यातील, शहरातील, खेड्यापाड्यातून येणारी ही जी मुलं आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जाता यावं, यश मिळवता यावं, यासाठी म्हणून लोकसेवा केंद्र हे रतनचंद शेटजींनी सुरू केलं आणि या माध्यमातून महापालिकेच्या जवळ हे केंद्र सुरू करून खेड्यापाड्यातून येणाऱ्या मुलांना एक दिशा देण्याचं काम, अधिकारी बनविण्याचं काम हे रतनचंद शेटजींनी केलेल्या या प्रयत्नामुळे झालेलं, पूर्णत्वास गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्याही शहराच्या बाबतीमध्ये आणखी एक स्वच्छता ही अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ही स्वच्छता घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाने. आज आपण पाहतो या गोष्टीला अत्यंत महत्वाचं स्थान हे प्रत्येक नगराच्या व्यवस्थापनामध्ये आलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्या काळामध्ये मंगळवेढा शहर स्वच्छ राहावं, मंगळवेढा शहराच्या आजूबाजूला लोकांच्याकडून कचरा टाकला जाऊ नये, शहर गलिच्छ होऊ नये, अस्वच्छता राहू नये, यासाठी म्हणून चौकामध्ये कचरा पेट्या ठेवण्याचं काम आणि हा गोळा केलेला जो काही घनकचरा आहे तो मंगळवेढ्यापासून दूर 6 मैल अंतरावर नेऊन टाकण्याचं काम, अशी सगळी व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून करण्याचं काम रतनचंद शेटजींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे कचऱ्याच्या व्यवस्थापनामुळे शहर सुंदर व स्वच्छ राहण्याला अत्यंत मोठी मदत ही झालेली आहे. कोणत्याही शहराची सुंदरता त्या शहरामध्ये असणाऱ्या वनराईमुळे, वृक्षराजींमुळे असते आणि म्हणून रतनचंद शेटजींनी मंगळवेढ्यामध्ये नगर परिषदेच्या
मालकीच्या जेवढे म्हणून भूखंड होते त्या सगळ्या भूखंडांवर विविध प्रकारचे वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली आणि त्यामुळे मंगळवेढा शहर हे हरित शहर बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मंगळवेढ्याजवळ असलेला कृष्ण तलाव हा पुरातन अशा प्रकारचा तलाव होता. या तलावाचं पुनरुज्जीवन करून कॅनॉलच्या माध्यमातून या तलावामध्ये पाणी आणून सोडून तिथे पाण्याची साठवण करून त्या पाण्याचा वापर मंगळवेढेकरांच्या साठी करून मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न सोडविण्याचं काम देखील रतनचंद शेटजींनी केलेलं होतं. त्याबरोबरच आणखी एक महत्वाचं काम म्हणजे हे सगळं मंगळवेढ्याचं नगर प्रशासन जिथून चालतं या नगर परिषदेकरिता एक स्वतंत्र इमारत, सुंदर इमारत असणं आवश्यक होतं. म्हणून कोर्टाजवळ भव्य अशी नवीन इमारत नगर परिषदेची उभारण्याचं काम रतनचंद शेटजींनी केलं. त्यासाठी भारताचे तत्कालीन कृषी मंत्री नामदार शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार R.R. पाटील, माननीय विजयसिंहजी मोहिते पाटील यासारखी सगळी नेते मंडळी जी आहेत यांना मंगळवेढ्याला आणून त्यांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन हे त्यांनी घडवून आणलेलं. अनेक वेळेला आपण पाहतो की भांडवलाच्या अभावी शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर दुरावस्थेमध्ये गेलेला पाहायला मिळतो. महात्मा फुल्यांनीही शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये शेतकऱ्याच्या दैन्याचं जे कारण सांगितलेलं होतं. म्हणजे शेतकरी खरं तर मोठ्या प्रमाणावर या भूमीवर धान्याची निर्मिती करणारा, धान्य पिकविणारा, परंतु असं असून हा बळीराजा मात्र स्वतः कर्जामध्ये अडकलेला सातत्याने पाहायला मिळतो. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असतं की भांडवल त्याच्याकडे नसल्यामुळे त्याला सावकाराकडे जावं लागतं आणि सावकाराकडे गेल्यामुळे सावकारी पाशात एकदा तो का अडकला की त्यातून बाहेर पडणं हे त्याला शक्य होत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी, त्यांच्या उत्थापनासाठी, त्यांना आपल्या आयुष्यामध्ये एक प्रगतीची संधी प्राप्त व्हावी यासाठी म्हणून, भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून रतनचंद शेटजींनी मंगळवेढा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना सन 1962 मध्ये केली. आता शेतकऱ्यांना विहिरी खोदण्याकरता, त्यांना पाईपलाईन करता, त्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची अवजारं घेण्याकरता, लहान मोठ्या उद्योजकांना आपले उद्योग सुरू करण्याकरता म्हणून त्यांनी या बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर्ज दिली आणि त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या स्वतःचा विकास साधणं, आपल्या आयुष्यामध्ये प्रगती घडवून आणणं, जिरायती शेतीचं बागायती शेतीमध्ये रूपांतर करणं आणि नगदी पिकं घेऊन स्वतःचा उत्कर्ष साधणं हे शक्य झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण पाहतो आहोत की या बँकेच्या सांगोला असेल, पंढरपूर असेल, जवळा असेल, नातेपुते, टेंभुर्णी, माळशिरस अशा अनेक ठिकाणी या बँकेच्या शाखा उघडल्या गेलेल्या आहेत. ही बँक ही अतिशय सचोटीने पारदर्शी अशा प्रकारचा कारभार करणारी बँक म्हणून प्रसिद्ध होती आहे आणि म्हणूनच शिखर बँकेने पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ट बँक म्हणून रतनचंद शेटजींच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या बँकेला गौरवान्वित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. रतनचंद शेटजींच्या निधनानंतर 2008 मध्ये या बँकेचं नाव बदलून रतनचंद शाह सहकारी बँक असं हे या बँकेचं नाव ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जिरायती शेतीचं नुसतं बागायती शेतीमध्ये रूपांतर करून चालणार नव्हतं. बागायती शेतीमधून नगदी पिकं शेतकरी घ्यायला लागला, ऊस पिकवायला लागला, परंतु ऊस पिकवायला लागल्यानंतर त्याच्या मालाला, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी या ऊसाचा जो उत्पादन होत आहे त्या उत्पादनापासून योग्य तो त्याला किंमत मिळायची असेल तर साखर कारखान्याची आवश्यकता होती. म्हणून रतनचंद शेटजींनी संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. उजनी धरणामुळे मंगळवेढा तालुक्यामध्ये मोठा बदल घडून आला. उजनी धरणामुळे पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाली. मोठी जमीन ओलिताखाली आली आणि मग ओलिताखाली जमीन आल्यानंतर ऊसाचं पीक ही मोठ्या प्रमाणावर घेतलं जाऊ लागलं. तेव्हा ही जमीन जी आहे, जी ओलिताखाली आलेली आहे, त्याचा शेतकऱ्याला खरोखर फायदा व्हायला पाहिजे म्हणून हा साखर कारखाना
उभं राहण्याकरता म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. जोपर्यंत कारखान्यातून साखरेची निर्मिती झाली नाही, म्हणजे साखर कारखाना चालू होऊन तेथून साखरेचं उत्पादन सुरू झालं नाही, तोपर्यंत रतनचंद शेटजींनी सत्कार स्वीकारला नाही. म्हणजे 1992ला या साखर कारखान्याची निर्मिती करून जोपर्यंत गाळप इथं झालं नाही तोपर्यंत सत्कारही त्यांनी स्वीकारला नाही. आणि या कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून अत्यंत महत्वपूर्ण भूमिका ही त्यांनी निभावलेली आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी सहकारी सूतगिरणी वाघोली या ठिकाणी 1995-96 साली त्यांनी स्थापन केली आणि त्या शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन म्हणून त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शाहू फुले आंबेडकर मागासवर्गीय महिला सूतगिरणीची स्थापना करून या सूतगिरणीचे चेअरमन ते झाले आणि त्या माध्यमातून गोरगरीब मागासवर्गीय कुटुंबातील महिलांच्या हातात काम मिळवून देऊन त्यांचा चरितार्थ पुढे योग्य प्रकारे चालावा यासाठी हे मोठं काम हे त्यांनी केलेलं दिसून येतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून प्राथमिक शाळांची सुरुवात करणं वगैरे या गोष्टी तर त्यांनी केल्या, परंतु प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, हे प्राप्त होण्याकरता काही विशिष्ट विशेष प्रयत्नांची आवश्यकता होती. ते प्रयत्न देखील त्यांनी केले. ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविण्यासाठी म्हणून मंगळवेढा एज्युकेशन संस्थेची स्थापना 1967 मध्ये त्यांनी केली आणि यामार्फत त्यांनी एक महाविद्यालय सुरू केलं होतं, परंतु ते फार काळ चाललं नाही, लवकरच बंद पडलं. त्यानंतर श्री विद्या विकास मंडळ या संस्थेची स्थापना 1978 मध्ये त्यांनी केली. या संस्थेमार्फत संत दामाजी महाविद्यालय हे त्यांनी सुरू केले. खरं तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये नगर परिषदेच्या इमारतीमध्ये हे महाविद्यालय भरत होतं, परंतु त्यांचे जे विरोधक होते त्या विरोधकांनी या महाविद्यालयाला त्या इमारतीमध्ये सुरू राहण्याकरता म्हणून वेगवेगळ्या प्रकारे विरोध केल्यानंतर त्यांनी सरकारकडे विनंती करून 7 एकर जागा सरकारकडून या महाविद्यालयाकरता मिळविली आणि जागा मिळवून नुसतं ते थांबले नाहीत, तर त्या जागेवर 50 लाख रुपयांची 22 खोल्यांची इमारत ही त्यांनी बांधली. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचं अध्यापन, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आणि या सगळ्यांची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची, उच्च शिक्षणाची सोय ही त्यांनी करून दिलेली आपणास पाहावयास मिळते. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगावी शाळा महाविद्यालये उघडली. त्याच पद्धतीने त्यांची प्रेरणा घेऊन अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रयत्न केले, ज्या प्रयत्नामधून या देशातील, या राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिकली आणि त्यांना विकासाची एक संधी उपलब्ध झाली. ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे रतनचंद शेटजींनी संत दामाजी महाविद्यालयाची स्थापना करून दिलेली आपल्यास पाहावयास मिळते. जवाहर शेट्टी हायस्कूलची स्थापना मंगळवेढ्यामध्ये त्यांनी केली आणि त्या माध्यमातून माध्यमिक शिक्षण हे मुलांना घेता यावं मंगळवेढ्याच्या यासाठी म्हणून प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. दामाजी हायस्कूलची स्थापना केली आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये देखील त्यांची मोठी पकड, म्हणजे राजकारण हे समाजकारणाचं एक महत्वपूर्ण साधन म्हणून रतनचंद शेटजींनी वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच वेळेला पहा, राजकारणाचा वापर हा केवळ स्वहितासाठी, स्वार्थासाठी केला जातो, परंतु अनेक अशी माणसं आपण राजकारणामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये पाहिली ज्यांनी राजकारणाचा वापर समाजकारणासाठी मोठ्या प्रमाणावर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून समाजकारणाच्या माध्यमातून सामाजिक विकास, आर्थिक विकास हा घडवून आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर रतनचंद शेटजींनी केला. त्यांचा मंगळवेढ्याच्या राजकारणावर त्यांची मोठी पकड होती, जबरदस्त पकड होती. मंगळवेढ्यातून अनेक आमदार त्यांच्या पाठबळावर निवडून आले. सोलापूरचे खासदार निवडून येण्याकरता देखील आपलं पाठबळ अनेक वेळेला त्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मंगळवेढ्याचं राजकारण त्यांच्या घरातून चालत होतं, इतकं जबरदस्त पकड त्यांची मंगळवेढ्याच्या राजकारणावर होती. नामदार शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून रतनचंद शेटजींना ओळखलं जातं.
एस काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली तेव्हा एस काँग्रेसचे सोलापूरचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून देखील रतनचंद शेटजींनी काम केलेलं आपणास पाहावयास मिळतं. राजकारणाबरोबर समाजकारणाबरोबर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये ते अत्यंत धर्मपरायण होते, जैन धर्मीय होते. त्यांनी स्वतः आपल्या घराच्या शेजारी भगवान महावीरांचं दिगंबर जैन मंदिर हे स्थापन केलेलं होतं. आपल्या घराच्या शेजारीच स्थापन करून तिथे येणाऱ्या सर्व उपासकांची सोय करण्याचं काम हे ते मनोभावे करीत असत. त्यांची सेवा अत्यंत मनोभावे ते करीत असत. नगराध्यक्ष असताना त्यांनी मंगळवेढा शहरामध्ये आणखी काही प्रतीकं, मंगळवेढा शहराची ओळख असणारी ही निर्माण केलेली देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे राष्ट्रपुरुषांच्या लोकांना त्यांचं स्मरण राहावं यासाठी म्हणून, आणि त्याबरोबरच मंगळवेढ्याची ओळख ही लोकांच्या पुढे राहावी म्हणून संत दामाजींचा पुतळा हा त्यांनी उभारला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्यांच्या कारकिर्दीत उभारला गेला. तहसील कार्यालयाच्या समोर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा उभारण्याचं काम त्यांनी केलं. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून लोकांच्या पुढे या सर्व राष्ट्रपुरुषांची प्रेरणा निर्माण करण्याचं काम हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या या आयुष्यभर केलेल्या सेवेबद्दल, दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्राचा प्रतिष्ठित असणारा जैन सहयोग पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार हा त्यांना प्राप्त झाला. शारदा प्रतिष्ठान सोलापूरचा शरदनिष्ठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. विद्याविकास मंडळाला त्यांनी स्थापन केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला. मंगळवेढा नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षामध्ये त्यांचा विशेष गौरव हा घडवून आणलेला होता. रतनचंद शहांनी स्थापन केलेल्या, मागे त्याचा उल्लेख मी केला की मंगळवेढा अर्बन बँकेला शिखर बँकेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून देखील पुरस्कार दिलेला होता. खरं तर आणखी एक मंगळवेढ्याच्या असलेल्या दानशूरपणाचं, दामाजी पंतांचं उदाहरण आपण सातत्याने देत असतो. परंतु रतनचंद शेटजींनी 1972च्या दुष्काळामध्ये दामाजी पंतांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आपल्या स्वतःच्या आडतीतून जवळपास 4 ट्रक धान्य, ज्वारी आणि त्याबरोबरच शेतातील कडबा शेतकऱ्यांना मोफत देण्याचं काम हे केलेलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने दामाजी पंतांचे ते वारसदार होते असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. अशा या अत्यंत कर्तृत्ववान, कधी आमदार राहिले नाहीत परंतु त्याही पेक्षा अधिक नगराध्यक्ष म्हणून 27 वर्ष काम करत असताना मंगळवेढा नगरी आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या विकासाकरिता ज्यांनी आपलं आयुष्य वाहिलं असं हे श्रीमान रतनचंद शहा यांचं हे जे काही व्यक्तिमत्व होतं, हे व्यक्तिमत्व 26 जुलै 2006 रोजी त्यांचा देहांत होऊन त्यांच्या कार्याचा समारोप झाला. खरं तर अशी अनेक प्रकाशाची बेट जागोजागी गावोगावी निर्माण झाली. म्हणूनच आजचा भारत, आजचा प्रगत भारत हा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून सोलापुरातील शिल्पकारांच्या मध्ये रतनचंद शेटजींचा उल्लेख प्रकर्षाने करावा असं मला वाटलं. आणि म्हणून त्यांचं हे जे काही कार्य आहे, त्यांचं हे जे काही चरित्र आहे, हे आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित आपण हा लाईक करावा, शेअर करावा आणि आपल्या सर्व इतर लोकांपर्यंत पोहोचवावा. धन्यवाद.